नमस्कार. आदिनाथ उस्तुरे या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण स्थानिक किंमत या प्रकरणावर आधारित महत्त्वपूर्ण असे काही प्रश्न सोपे आहेत ते मी फक्त तुम्हाला तोंडीच सांगेन, परंतु ज्या प्रश्नाला सोडवून दाखवलं पाहिजे ते सर्व प्रश्न तुम्हाला मी सोडवून पण दाखवणार आहे. तर बघूया आपण प्रश्न स्थानिक किंमतीवर आधारित. संख्येतील अंकाच्या स्थानावरून ठरणाऱ्या किंमतीला काय म्हणतात? पहिला प्रश्न आहे सोपा. काही प्रश्न ऑब्जेक्टिव्ह आहेत त्या प्रकरणाची ओळख व्हावी म्हणून. तर बघूया. तर अंकाच्या स्थानावरून जी काही किंमत ठरत असते म्हणजे त्या अंकाच्या पुढे जे किती अंक आहेत किंवा एकक, दशक, शतक, हजार, 10,000 अशा पद्धतीनं जे आहेत त्याला स्थानिक किंमत असं म्हटलं. म्हणजे अंकाच्या स्थानावरून किंमतीला काय म्हटलं जातं? स्थानिक किंमत म्हटलं जातं. पुढचा प्रश्न बघा. अंकाची मूळ किंमत जी स्थानानुसार बदलत नाही, बघा स्थानानुसार बदलते ती स्थानिक किंमत, आणि स्थानानुसार बदलत नाही तिला काय म्हणतात? दर्शनी किंमत म्हणतात. काय म्हणतात? दर्शनी किंमत. पुढचा प्रश्न. कोणत्या स्थानावरील अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत नेहमी सारखी असते? खूप महत्त्वाचा प्रश्न. आणि स्कॉलरशिपमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये मंथन असेल, STS असेल, हा प्रश्न बऱ्याच वेळेस विचारलेला आहे की असं कोणतं स्थान आहे की त्या स्थानावरील अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत नेहमी सारखी असते. आपण एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी अशा पद्धतीने म्हणतो ना, त्या पद्धतीमध्ये. तर एकक स्थानाचा जो अंक आहे त्या एकक स्थानावरील अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत नेहमीच सारखी असते. 0 या अंकाची कोणत्याही स्थानावरील स्थानिक किंमत किती असते? 0 या अंकाची स्थानिक किंमत 0च राहणार. दर्शनी किंमत म्हणजे काय? दर्शनी किंमत म्हणजे तीच किंमत, त्याच्यामुळे शून्यामध्ये काही सुद्धा बदल होत नाही. आता हा प्रश्न आहे बघा. 5678 या संख्येत 6 या अंकाची स्थानिक किंमत किती? आता 5678 या संख्येमध्ये 6 या अंकाची स्थानिक किंमत किती बघूया. आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी बघा 5678 या संख्येमधील 6 या अंकाची स्थानिक किंमत आपल्याला सांगायची आहे. बरोबर आहे. एकक, दशक, शतक, हजार. आता या 6च्या पुढे किती अंक आहेत? हा 7 एक आहे आणि हा 8 एक, म्हणजे 2 अंक आहेत. म्हणजे 6च्या पुढे 2 अंक म्हणजे 6ची स्थानिक किंमत काय झाली? 600 झाली. बरोबर आहे. आता या 5ची स्थानिक किंमत जर सांगायचं म्हटलं, 5च्या पुढे किती अंक आहेत? 3 अंक आहेत. म्हणजे 5ची स्थानिक किंमत किती झाली? 5000 झाली. ओके. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय झालं या ठिकाणी? 600. पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा. 9234 या संख्येत 2 या अंकाची दर्शनी किंमत. दर्शनी किंमत म्हणजे तीच किंमत, दर्शनी किंमत बदलत नाही. म्हणजे 2 या अंकाची दर्शनी किंमत 2च. म्हणजे याचं उत्तर काय झालं? 2. म्हणजे जे प्रश्न सोपे आहे त्याचं तोंडीच उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे. आता या ठिकाणी बघा 45,678 45,678 या संख्येमध्ये 4 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे? या संख्येमध्ये 4 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे? आता ह्याच्यामध्ये 4 या अंकाची स्थानिक किंमत, 4च्या पुढे किती अंक आहेत? 1 2 3 4. 4च्या पुढे 4 अंक आहेत म्हणून 4च्या पुढे किती शून्य येणार? 1 2 3 4. म्हणजे 4 या अंकाची स्थानिक किंमत काय झाली? 40,000. ओके. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न काय म्हटलेला आहे? दशसहस्त्र
स्थानावरील 7 या अंकाची स्थानिक किंमत किती होईल? दशसहस्त्र म्हणजे काय? दशसहस्त्र, सहस्त्र या शब्दाचा अर्थ होतो हजार. मग दशसहस्त्र म्हणजे 10,000. दशसहस्त्र म्हणजे काय? 10,000. मग 10,000 म्हणल्यानंतर 7 या अंकाची स्थानिक किंमत किती होणार? 70,000. बरोबर आहे. दशसहस्त्र बघा या ठिकाणी शून्याचं एकक दशक म्हणा, एकक दशक शतक हजार 10,000, 70,000 होतो या ठिकाणी. पुढचा प्रश्न. आता या प्रश्नामध्ये बघा 3,456 या संख्येतील 4 या अंकाच्या स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यातील आपल्याला फरक काढायचा आहे. आता फरक काढू आपण. बघा आता या ठिकाणी फरक काढताना 4 या अंकाची स्थानिक किंमत किती होणार? 400 होणार. आणि 4 या अंकाची दर्शनी किंमत किती होणार? तीच किंमत 4च. बरोबर आहे. म्हणजे आता ह्या दोघाची काय करावं लागेल? फरक म्हणल्यानंतर वजाबाकी करावी लागेल. आपण या ठिकाणी हातचा घेत असतो, 4 मधला हातचा इकडे घेतला, इथं किती झाले? 10 झाले. पुन्हा इथला हातचा इथं घेतला, इथं 9 राहिले, म्हणून 10 मधून 4 गेले, 6 राहिले, इथं 9 आणि 3, म्हणजे याचं उत्तर काय झालं? 396 झालं. याचं उत्तर बघू शकता तुम्ही. 300, 400 मधून 4 गेले, 396 या ठिकाणी. पुढचा प्रश्न. पुढचा जो प्रश्न आहे 8,792 या संख्येतील 8 या अंकाच्या 8,792 या संख्येतील 8 या अंकाच्या स्थानिक आणि दर्शनी किमतीची बेरीज करायची आहे. काय करायची आहे? स्थानिक आणि दर्शनी किमतीची बेरीज करायची आहे. बरोबर आहे. तर 8 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे? 8,000 आहे. आणि 8 या अंकाची दर्शनी किंमत काय होणार? तीच होणार. म्हणजे दोघाची बेरीज केली 0, 0 आणि 8, म्हणजे याचं उत्तर किती झालं? 8,008. स्थानिक किंमत व दर्शनी किमतीची बेरीज. याचं उत्तर बघू शकता 8,008. पुढचा प्रश्न तुमच्या समोर 54,532 या संख्येत 5 या अंकाच्या स्थानिक किमतीमधला फरक किती? बघा 54,532 या संख्येत 5 या अंकाच्या स्थानिक किमतीमधला फरक काढायचा आहे. काय करायचं आहे? फरक काढायचा आहे. आता या ठिकाणी फरक काढत असताना इथं 2 5 आलेत बघा. बरोबर आहे. किती 5 आलेत? 2 5 आलेत. इथे एक 5 आहे आणि इथे एक 5 आहे. आता या ठिकाणी दोन्ही 5च्या स्थानिक किमतीमधला फरक काढायचा. अगोदर ह्या 5ची स्थानिक किंमत किती येणार? 1 2 3 4. 5च्या पुढे 4 अंक आहेत, म्हणून या ठिकाणी हे 4 0 आणि ह्या 5च्या पुढे 2 अंक आहेत, म्हणून या ठिकाणी 2 0 या ठिकाणी. ओके. तर ह्याचं काय करायचं आहे? फरक काढायचा आहे. मग वजाबाकी करताना या ठिकाणी 4, हे 9, हे 10, 10 मधून 5 गेले, 5 राहिले, 9 ला 9 आणि 4 ला 4, म्हणजे 49,500 हे या प्रश्नाचं काय झालं? उत्तर झालं. पुढचा प्रश्न 7,374 या संख्येत. प्रश्न बघा, थोडासा प्रश्नाचं स्वरूप बदललेलं आहे. 7,374 या संख्येत दशक स्थानच्या 7ची स्थानिक किंमत. अगोदर कोणत्या 7च्या? दशक स्थानच्या 7ची स्थानिक किंमत ही हजार स्थानच्या 7च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? पटीवरचा प्रश्न आहे बघा. हा काय आहे? पटीवरचा प्रश्न आहे. आता या ठिकाणी आपण प्रश्न बघूया. अगोदर कोणती स्थानिक किंमत म्हणलंय तेवढं लक्षात ठेवा. दशक स्थानच्या. आता या ठिकाणी बघा, अगोदर दशक स्थानच्या 7ची स्थानिक किंमत लिहून घेऊ आपण. दशक स्थानच्या 7ची स्थानिक किंमत किती होईल? 70.
दशक स्थानच्या 7ची स्थानिक किंमत ही हे म्हणजे बरोबरचं चिन्ह, इथं बरोबरचं चिन्ह लिहिलं. दशक स्थानच्या 7ची स्थानिक किंमत ही हजार स्थानच्या, आता हजार स्थानच्या 7ची स्थानिक किंमत किती आहे? 7000 आहे. किती पट आहे? x पट आहे. अगोदर जी स्थानिक किंमत म्हटलेलं आहे ती अगोदर लिहायचं. आपल्याला दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत म्हटले म्हणून अगोदर दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत 70 बरोबर हजार स्थानच्या अंकाच्या, म्हणजे हजार स्थानच्या 7च्या अंकाची स्थानिक किंमत किती झाली? 7000 झाली. किती पट? x पट म्हटलं मी, बरोबर आहे. आता या ठिकाणी 7000 म्हणजे ज्याच्यासोबत x असतं, हे x ज्याच्यासोबत x असतं ते भागाकारात जातं, म्हणून x बरोबर 70 भागिले 7000. 70 भागिले 7000 या ठिकाणी. ओके, मग 70 भागिले 7000 म्हणल्यानंतर हे शून्य कटलं, हे शून्य कटलं, 7 1 7, म्हणून x बरोबर उत्तर काय आलं? 1/100. उत्तर काय आलं? 1/100 म्हणजे 1/100 पट आहे. बरोबर आहे. किती उत्तर आहे? 1/100 पट आहे या ठिकाणी. प्रश्न बघा, स्थानिक किमतीमधला हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, थोडासा अवघड मध्ये. पुढचा प्रश्न तुम्ही या ठिकाणी बघू शकता. 9849 या संख्येत 9 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? बरोबर आहे. 9849 9 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? अतिशय सोपा प्रश्न आहे, तरी पण मी सोडून दाखवतो तुम्हाला. आता 9 या अंकाची स्थानिक किंमत, पहिल्या 9ची या ठिकाणी 9च्या पुढे 3 शून्य, 3 अंक आहेत म्हणून, आणि हे 9 म्हणजे या ठिकाणी यांची बेरीज काय झाली? 9009 या ठिकाणी. ओके, म्हणजे याचं उत्तर काय आलं? 9009. पुढचा प्रश्न आहे 25634 मधील 5ची स्थानिक किंमत आणि 6ची दर्शनी किंमत. बघा, प्रश्न नीट वाचा. 25634 यामधील 5ची स्थानिक किंमत किती होते? 5000 होते. आणि 6ची दर्शनी किंमत 6च. बरोबर आहे. यांचा गुणाकार किती म्हटलेला आहे या ठिकाणी बघू शकता. बरोबर आहे. 5ची स्थानिक किंमत 5000 आणि 6ची दर्शनी किंमत 6च. यांचा आपल्याला काय करायचा आहे? गुणाकार करायचा आहे. गुणाकार करताना 6 आणि 5चा गुणाकार करा. 6 पंचे 30, 1 2 3, हे 3 शून्य पुढे द्या. हे झालं त्याचं उत्तर. ओके, 30,000. पुढचा प्रश्न बघा. एका 5 अंकी संख्येमध्ये 10,000 स्थानी 9 आहे, तर त्याची स्थानिक किंमत किती? आता 10,000 म्हणजे किती शून्य लागतात? 4 शून्य. 9च्या पुढे 4 शून्य द्यायचे. 90,000 उत्तर. लक्ष स्थानावर कोणता अंक आहे? एकक दशक म्हणा. एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 7 हा अंक आहे. बघा, या संख्येत आता हा प्रश्न आपण सोडवूया. 34,567 34,567 या संख्येत 3ची स्थानिक किंमत. आता 3च्या पुढे किती अंक आहेत? 4 अंक आहेत. 3ची स्थानिक किंमत ही म्हणजे बरोबरचं चिन्ह, ही 6च्या स्थानिक किमतीपेक्षा 6च्या पुढे किती अंक आहे? 1च अंक आहे. अगोदर कोणाची स्थानिक किंमत म्हटलंय? 3ची. ते अगोदर लिहायचं. बरोबर आहे. आता या ठिकाणी 3ची स्थानिक किंमत 30,000 ही 6च्या स्थानिक किमतीपेक्षा कितीने जास्त आहे? बरोबर आहे. 6च्या स्थानिक किमतीपेक्षा ही किंमत कितीने जास्त आहे? म्हणजे या ठिकाणी बघा, आपण कितीने जास्त आहे? x ने जास्त आहे म्हणायचं.
कितीने जास्त आहे? यक्सने जास्त आहे. म्हणजे या ठिकाणी जे 60 आहे इकडं बेरजेमध्ये आहे, इकडं कुठं जातं? वजाबाकीमध्ये. या ठिकाणी 30,000 मधून 60 का करावे लागतील आपल्याला? वजा करावे लागतील. हे 0, 2, 10 मधून 6 गेले, 4 राहिले, हे 9, हे 9 आणि हे 2. म्हणजे याचं उत्तर काय आलं? 29,940 ने जास्त आहे. बरोबर आहे. कितीने जास्त आहे? 29,940 ने जास्त आहे. आता या ठिकाणी बघा 4,444 या संख्येत प्रत्येक स्थानावरील 4ची स्थानिक किमतीची बेरीज किती? आता या ठिकाणी महत्वाचं तुम्हाला एक सांगतो. एखादी तुम्हाला संख्या दिली आणि त्याने म्हटलं त्या संख्येतील सर्वच अंकाची स्थानिक किमतीची बेरीज किती जर विचारलं तर 30 संख्या येत असते. ही लक्षात ठेवा. 30 संख्या येत असते. बरोबर आहे. बघा या ठिकाणी 4,444. एका संख्येत x हा अंक दशक स्थानी असल्यास त्याची स्थानिक किंमत किती? बरोबर आहे. एका संख्येमध्ये x हा अंक दशक स्थानी असल्यास त्याची स्थानिक किंमत येते. त्याची स्थानिक किंमत किती असेल? आता या ठिकाणी बघा तुम्हाला एक या ठिकाणी मी सोडून सांगतो हा प्रश्न. आता बघा एकक स्थान, बरोबर आहे, एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत काय असते का नाही, म्हणून आपण तिथे x ठेवलं. बरोबर आहे. दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत किती असते? 10. बरोबर आहे. म्हणजे 10 ने x ला गुणायचं, 10x. शतक स्थानी किती असते? 100 ने x ला गुणायचं, 100x. हजारला किती असते? 1000 ने x ला गुणायचं, 1000x. आणि इथं तुम्ही 1 लिहू शकता किंवा 1 ला x ने गुणू शकता, 1 ला x ने त्या ठिकाणी गुणू शकता. 1 गुणिले x बरोबर 1x. हे झालं यक्षच्या पद्धतीनं मांडणी. ओके. बरेच मुलं असा प्रश्न आला गोंधळून जातात, यक्ष आलं बाबा काय करायचं? काहीच नाही. त्याला आपली स्थानिक किंमत जी आहे 10, 100, 1000 त्याने गुणायचं. ओके. पुढचा प्रश्न जो आहे तो बघा की 85,342 या संख्येत कुणाची स्थानिक किंमत म्हटले? 5ची स्थानिक किंमत व 3ची स्थानिक किंमत, त्यांचा काय करायचा आहे? फरक करायचा आहे. बरोबर आहे. तर त्या ठिकाणी आता फरक करूया. 5च्या पुढे किती अंक? 3, म्हणून 5च्या पुढे 3 शून्य दिले. 3च्या पुढे किती अंक? 2, म्हणजे त्याच्या पुढे 2 शून्य दिले. ओके. तर या ठिकाणी आपण काय करूया? आता वजाबाकी करूया. या ठिकाणी हातचा घेतला इकडे, 10 म्हणून 3 गेले, 7 राहिले, हे 4. म्हणजे उत्तर किती आलं या ठिकाणी? 4,700 आलं. 4,700. 0.5 या संख्येमध्ये 5 या अंकाची स्थानिक किंमत किती? म्हणजे एखादी किंमत जर दशांश असेल, दशांश, बरोबर आहे. आता एखादी किंमत तुम्हाला मी इथं लिहून दाखवतो. बघा आता एक किंमत लिहून दाखवतो तुम्हाला. उदाहरणामध्ये ही संख्या आहे 32.358. आता ही संख्या आहे. आता ह्याच्यामध्ये बघा आपल्याला इकडचं माहित आहे, इकडून एकक दशक चालू होतं. 2ची स्थानिक किंमत 2च, 3ची 30. परंतु दशांश इकडच्या अंकाची आपल्याला स्थानिक किंमत काढता आली पाहिजे. आता या ठिकाणी ह्या 3ची जी स्थानिक किंमत आहे ही 0.3 झाली. 5ची स्थानिक किंमत आहे 0.05, कारण 5च्या अगोदर एक अंक आहे म्हणून 1 शून्य दिला अगोदर. ही 8ची जी स्थानिक किंमत आहे 0.008 झाली. समजले का? म्हणजे या ठिकाणी दशांश नंतरच्या संख्येची स्थानिक किंमत लिहायला शिका. आता गणित काय आहे आपलं? 0.5 आहे ना, म्हणजे त्याची स्थानिक किंमत पण 0.5च झाली त्या 5ची. ओके. बघा याच्या ठिकाणी उत्तर 0.5.
किंवा 5/10 म्हणजे 10 जर 5ला भाग घातलं तर 0.5च येतं. आता डबल तोच प्रश्न तसाच विचारलेला आहे. 4 या अंकाची स्थानिक किंमत किती? 4च्या अगोदर एकच अंक आहे बघा. 4च्या अगोदर एक अंक आहे म्हणजे 0.04. 0.04 या ठिकाणी. या संख्येत दशम स्थानच्या 9ची दर्शनी किंमत किती? कोणत्याही स्थानची दर्शनी किंमत तीच असते, बदलत नाही. पुढे बघा. जर एखाद्या अंकाची स्थानिक किंमत 700 असेल तर तो कोणत्या स्थानावर आहे? किती शून्य आहेत? 2 शून्य म्हणजे शतक, 100. बरोबर आहे का? तो कोणत्या स्थानावर आहे? शतक, 100 स्थानावर आहे. 45,612 मध्ये 5 या अंकाच्या उजवीकडील 6ची स्थानिक किंमत किती? आता इथे त्याच्यामध्ये एक 6 आहे, 6च्या पुढे 2 अंक म्हणजे 600. या प्रश्नामध्ये बघा, ही जी संख्या दिलेली आहे त्या संख्येमध्ये या संख्येतील सर्व अंकाच्या दर्शनी किमतीची बेरीज किती? म्हणजे सर्वच अंक. मग कोणकोणते अंक आहेत? 6, 5, 4, 3, 2, 1. बरोबर आहे. दर्शनी किंमत म्हणजे तीच किंमत. दर्शनी किंमत म्हणजे तीच किंमत या ठिकाणी. करा बेरीज. 6 आणि 5 11, 4 15, 3 18, 2 20 आणि 1 21 या ठिकाणी. म्हणजे दर्शनी किंमतीची बेरीज किती येईल? 21 येईल. बघा, आता हा प्रश्न अतिशय सुंदर आलेला आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे स्थानिक किमतीमध्ये. बघा, तर या ठिकाणी ही पहिल्या सुरू तुम्हाला जी संख्या दिलेली आहे बघा, स्टार 5 4 स्टार 3. आता ही संख्या किती अंकी आहे? 1 2 3 4 5 अंकी संख्या आहे, परंतु त्यामध्ये 3च अंक दिलेले आहेत, 2 अंक दिलेले नाहीत. आणि त्याने काय म्हटलेलं आहे की त्या स्टारच्या ठिकाणी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीमधला फरक आहे 6,930. 6,930 या ठिकाणी. तर त्या स्टारच्या ठिकाणी अंक कोणता येईल असा विचारलेला आहे. बघा, आता मला काय म्हणायचं आहे, आता या स्टारच्या ठिकाणी अंक कोणता येईल काढायचा आपल्याला. इथं जो अंक आहे या अंकामधल्या स्थानिक किमतीमधला फरक आहे हा 6,930. काय आहे? फरक आहे, फरक. आता फरक आहे म्हटल्यानंतर आता अंक किती आहेत गणितामध्ये? 1 2 3 4 5 6 7 8 9 एवढे अंक आहेत. मग आता पर्याय असतात खाली, पण या ठिकाणी पर्याय दिलेले नाहीत. आता या ठिकाणी कोणता अंक ठेवावा? मग प्रत्येक अंक ठेवून बघायचा का? नाही. मग का करायचं? हा पहिला अंक बघायचा. जो फरक आहे त्या फरकाचा पहिला अंक बघा. काय आहे? 6. 6च्या पुढचा अंक घ्यायचा 7. बघा, इथं 7 ठेवलं आणि इथं 7 ठेवलं, त्याचा फरक काढून बघूया. ओके, 7च्या पुढे किती अंक? 1 2 3 4, 4 0. आणि या 7च्या पुढे बरोबर आहे 0. त्याच्यानंतर या ठिकाणी संख्या जर घेतली, इकडचा हातचा घेतला 10 9 10 9 10 10 म्हणून 7 गेली, 3 राहिली, 9 9 आणि 6. बहुतेक फरक इथं लिहिताना माझं चुकलंय बरं का, हे असं आहे. म्हणजे 69,930 आहे. बघा या ठिकाणी उत्तर किती आलं? 69,930. म्हणजे जो काही फरक असतो ना, त्या फरकाचा जो पहिला अंक असतो त्या पहिल्या अंकाच्या पुढचा अंक घ्यायचा, म्हणजे डायरेक्ट उत्तर येतं ह्या ठिकाणी. ओके, इथं प्रश्नामध्येच थोडं चुकीचं दिलेलं आहे वाटतं. बरोबर, प्रश्नामध्ये चुकीचं दिलेलं आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न.
2 अंकी संख्येमध्ये दशक स्थानचा अंक ए आणि एकक स्थानचा अंक बी असल्यास ती संख्या कोणती? दशक स्थानचा अंक कोणता ए? आताच तुम्हाला सांगितलं बघा एक्स. दशक स्थानचा अंक ए म्हणजे 10 ए आणि एकक स्थानचा अंक बी, मग ती संख्या कोणती? 10 ए अधिक बी. हे असं दशक स्थानचा अंक 10 ए म्हणले ना, मग त्याला 10 लावायचं, 10 ए, आणि एकक स्थानी तर काहीच नसतं म्हणून बी ला आहे तसंच ठेवायचं. बघा पुढचा प्रश्न. 4832 या संख्येतील 8च्या स्थानी किमतीला 4च्या दर्शनी किंमतीनं भागायचं आहे. 8च्या स्थानी किंमत, 8ची स्थानी किंमत किती होणार? 800 आणि 4ची दर्शनी किंमत किती होणार? 4च. बरोबर आहे. तर त्याला का करायचं आहे? भाग घालायचं आहे. म्हणजे का होणार? 800 भागिले 4, 4 दुनी 8, म्हणजे या ठिकाणी उत्तर किती येतं? 200. पटीचा प्रश्न पुन्हा आलेला आहे बघा. पटीचा प्रश्न बऱ्याच वेळेस हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. 65,432 या संख्येत 5ची स्थानी किंमत, ही 5ची स्थानी किंमत किती आहे? अगोदरची स्थानी किंमत म्हणले ते अगोदर लिहायचं. 5ची स्थानी किंमत 5000, ही म्हणजे बरोबरचं चिन्ह. 4च्या स्थानी किंमतीच्या 4ची स्थानी किंमत किती आहे? 400. किती पट? x पट. समजलं? अगोदरची काय म्हणले? 5ची स्थानी किंमत ही 4च्या स्थानी किंमतीच्या किती पट? x पट. आता 400 गुणाकारात आहे, 400 कुठं जाणार? भागाकारामध्ये. म्हणजे 5000 भागिले 400, 00 कटलं. आता 4नं भाग घालायचं. किती पट आहे? बहुतेक पॉईंटमध्ये उत्तर जातं. 50 भागिले 4, 4 1 4, 1 उरलं, 4 दुने 8, पुन्हा 2 उरतात, 2चं 20 झालं, 4 पंचे 20, म्हणजे उत्तर किती आलं? 12.5. बघा 12.5. अगोदर जी स्थानिक किंमत म्हटलेली ते अगोदर लिहायचं. ओके. बघा पुढचा प्रश्न. $97,542 या संख्येत 7 या अंकाची स्थानिक किंमत 7 गुणिले 10चा. आता बघा 7च्या पुढे किती अंक आहेत? 3. म्हणजे 7च्या पुढे किती शून्य लागणार? 3 शून्य लागणार. म्हणजे 10चा कितवा घात? 3रा घात. बघा 3रा घात. समजला प्रश्न? 7च्या पुढे किती अंक येतात? 7ची स्थानिक किंमत म्हटलं तर 5 4 2 3 अंक, म्हणजे 3 शून्य लागणार. म्हणजे 10च्या डोक्यावर 3 द्यायचं, म्हणजे यांची किंमत 3 झाली. कोणत्याही 5 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येत सहस्त्र स्थानावर असणाऱ्या अंकाची स्थानिक किंमत किती? आता बघा कोणत्याही 5 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येमध्ये 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? आता ह्याने नेमकं तेच अंक बघा 9000 सहस्त्र स्थानावर 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणल्यानंतर 99,999. बरोबर आहे. 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या 99,999. मग 9ची हजार स्थानी 9000. दशसहस्त्र स्थानी कोणता अंक आहे? एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 2 अंक. 2ची स्थानिक किंमत आणि 3ची स्थानिक किंमत यांची बेरीज किती? जे सोपे प्रश्न आहेत. आता तुम्हाला समजलंच असेल की नेमकं 2ची स्थानिक किंमत आणि 3ची स्थानिक किंमत काढायची आणि त्या दोघांची बेरीज करायची. तर या ठिकाणी किती येते? 2300. जे अवघड प्रश्न आहेत ते मी सोडवण्याचा प्रयत्न करेन, तुम्हाला सांगेन. या संख्येत 1 या अंकाची दर्शनी किंमत 1च. बघा आता या ठिकाणी 4 या संख्येत 4च्या स्थानिक किंमतीला एकक, दशक, शतक 4च्या पुढे किती शून्य येणार? 400. आणि त्याला कितनं भागायचं आहे? 100ने भागायचं आहे. कितीने भागायचं आहे? 100ने भागायचं आहे. मग या ठिकाणी 0 0 कटलं, म्हणजे उत्तर का आलं? या ठिकाणी 4 उत्तर आलं.
एका संख्येत 4 हे हजार स्थानी आणि 4 हे दशक स्थानी आहे, तर त्यांच्या स्थानिक किमतीमधला फरक किती? बघा, आता 4 हे हजार म्हणजे 4000 आणि 4 हे दशक म्हणजे 40, म्हणजे 4000मधून 40 वजा केल्यानंतर किती येतं? 3960 उत्तर येतं. आता मध्यभागी म्हणजे काय? बघा, मुलं इथं कन्फ्यूज होतात. मध्यभागी म्हणजे दोन्ही बाजूला समान अंक सोडायचे, दोन्ही बाजूला. म्हणजे कसं? इकडे 2 इकडे 2 हा मध्यभाग झाला, बरोबर आहे. आणि ह्याची स्थानिक किंमत किती झाली? 800. सहा अंकी लहानात लहान संख्येत लक्ष्य स्थानावर कोणता अंक येतो? आता ह्याच्यामध्ये लक्ष द्या, लहानात लहान आणि मोठ्यात मोठ्यावर प्रश्न आता आलेला आहे बघा 2 वेळा, बरोबर आहे. आता या ठिकाणी जर विचार करताना मोठ्यात मोठा म्हणल्यानंतर आपण काय करतो? 9 9 9 9 9 9, बरोबर आहे. ही 1 अंकी म्हणले की 9, 2 अंकी 99, 3 अंकी 999, 4 अंकी 5 अंकी. आणि लहानात लहान 1 अंकी संख्या 1, 2 अंकी 10, 3 अंकी 100, 4 अंकी 1000, 5 अंकी अशा पद्धतीनं, बरोबर आहे. मग आता या ठिकाणी त्यानं काय म्हटलेलं आहे प्रश्न? लहानात लहान संख्येत 6 अंकी. आता 1 2 3 4 5 म्हणजे या ठिकाणी 6 अंकी या ठिकाणी म्हणजे बहुतेक 1 लाख होतं. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. 1 2 3 4 5 6. मग या ठिकाणी उत्तर काय येणार? लक्ष. काय प्रश्न विचारले त्यानं? लक्ष स्थानावर 1 अंक आहे. बघा, आता हा प्रश्न बघा गुणोत्तरामध्ये, प्रश्न स्थानिक किमतीचा आणि तिथं विचारलं त्याचं गुणोत्तर. गुणोत्तर म्हणजे काय? 5 5 या संख्येत दोन्ही 5च्या स्थानिक किमतीचे गुणोत्तर काय असेल? आता या ठिकाणी गुणोत्तर काढूया आपण. अगोदर दोन्ही 5ची स्थानिक किंमत, या 5ची स्थानिक किंमत 50 आणि या 5ची स्थानिक किंमत 5च. गुणोत्तर म्हणजे एकाच अंकाने दोन्ही संख्येला भाग घालणे. 5 1 5 किंवा आपण याला अपूर्णांकात सुद्धा लिहू शकतो, बरोबर आहे. 5 1 5, 5 10 50 म्हणजे याचं गुणोत्तर काय झालं? 10:1. बरोबर आहे. काय गुणोत्तर झालं? 10:1 या ठिकाणी. पटीचा प्रश्न पुन्हा आलेला आहे. पटीच्या प्रश्नाकडे तुम्ही जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. बाकीचे प्रश्न सोपे असतात तरी पण काही प्रश्न या ठिकाणी वेगळे घेतलेला आहे मी. तर 4321 मधील 3ची स्थानिक किंमत किती येणार? 3ची स्थानिक किंमत 300. ही म्हणले की काय? बरोबरचं चिन्ह. 1च्या स्थानिक किमतीच्या, 1 ही एकक स्थानीच आहे म्हणून 1 ला 1च. किती पट गुणिले x. ओके, 4321 300 बरोबर 1 गुणिले x. ज्याच्यासोबत x असतं त्यानं भागाकार जातं म्हणून x बरोबर 300 भागिले 1 बरोबर उत्तर काय येणार? 300. 300 पट. या 7 या अंकाचे स्थान कोणते आहे? आता स्थान विचारलेलं आहे. तुम्ही 5वीला काहीतरी आहे बघा, दशांश, शतांश अशा पद्धतीनं. तर सहस्त्रांश, कळलं का? पहिलं 0 दशांश, दुसरं 0 शतांश आणि 7 सहस्त्रांश, बरोबर आहे. 5वीच्या पुस्तकामध्ये आहे बघा, गणिताच्या पुस्तकामध्ये. ओके, काय उत्तर झालं त्याचं? सहस्त्रांश. बघा, सुंदर प्रश्न. काही प्रश्न आपल्याला स्थानिक किंमत सोपा वाटतो, परंतु आता स्पर्धा परीक्षा वाढलेली आहे, असे अचानक प्रश्न फिरवून विचारले की विद्यार्थी गोंधळून जातात. त्यामुळे जास्तीत जास्त सराव आपण केला पाहिजे. तर 24,567 या संख्येत हजार स्थानचा अंक 2 ने वाढवल्यास, बघा हजार स्थानचा अंक कोणता? एकक, दशक, शतक, हजार, 4. ओके, 2 ने वाढवल्यास संख्या कितीने वाढेल? बरोबर आहे. आता 2 ने वाढवल्यास
आता 2ने वाढवल्या म्हणजे 2 वाढवल्या, 2 वाढवल्या म्हणजे काय झालं या ठिकाणी 6. बरोबर आहे. म्हणजे नवीन संख्या तयार झाली. सुरुवातीला संख्या काय होती? ही होती. बरोबर आहे. तर संख्या कितीने वाढेल म्हणलं की वजाबाकी करायचं. कितीने वाढेल किंवा कितीने कमी होईल म्हणलं की वजाबाकी करायचं. म्हणजे या ठिकाणी कितीने वाढेल संख्या? 2000ने वाढेल. कितीने वाढेल? 2000ने वाढेल. पुढचा प्रश्न 1,35,792 मधील विषम स्थानाच्या अंकाच्या दर्शनी किमतीची बेरीज किती? विषम स्थानच्या अंकाच्या दर्शनी किमतीची बेरीज किती? आता इथं बघा, त्यानं विषम अंकाच्या म्हणलं नाही बरं का, विषम स्थान. आता विषम स्थान म्हणजे काय ते सांगतो मी. बघा, आता या ठिकाणी घेतलेलं आहे बघा. म्हणजे इथं कोणकोणते अंक घेतलेत बघा. 1, 5, 3 घेतलेला आहे. काय घेतलेला आहे? 1, 5, 3. एक 5 3 1 5 9. बरोबर आहे का? विषम अंकाच्या का म्हटले त्यानं? प्रश्न बघूया आपण डबल. विषम स्थानच्या अंकाच्या दर्शनी किमतीची बेरीज. बरोबर आहे. 1 + 5 + 9, 3 + 7 + 2. मग या ठिकाणी 1 + 5 + 3 घेतलेला आहे. असं कसं केलेलं आहे? जर स्थाने मानली तर म्हणजे याला 1 2 3 4 5 6 असं 1 3 5. मला वाटतं बहुतेक इथं त्यांचं चुकलेलं आहे असं वाटत आहे मला तरी. तर आपण या ठिकाणी विषम स्थानच्या जर घेतलं, विषम स्थानच्या या ठिकाणी आता 1 5 9 असं जरी घेतलं तर 9 5 14 आणि 1 15 होतं. आणि 3 आणि 7 10 आणि 2 12. म्हणजे ह्याला आपण नंबर जर दिले 1 2 3 4 5 म्हणजे विषम स्थान म्हणजे 1 3 5 असं पण घेऊ शकतो आपण. ठीक आहे. प्रश्न बहुतेक काहीतरी कन्फ्यूज दिसतोय. पुढे घेऊया. बघा, डबल प्रश्न आलेला आहे. म्हणजे डबल म्हणजे असा मी प्रश्न ह्याच्या अगोदर पण तुम्हाला सांगितलं होतं. एकक दशक शतक. बरोबर आहे. XYZ. XYZ. एक्सला शतक आहे, ही दशक आणि ही एकक. तर ती संख्या कोणती असा प्रश्न विचारलेला आहे. बरोबर आहे. या ठिकाणी आता तुम्हाला सांगितलेलं होतं इथं x आपण धरायचं आहे. बरोबर आहे. किंवा आपण त्याला एक दुसरी संख्या पण मानू शकतो. XYZ अनुक्रमे शतक दशक एकक या ठिकाणी. म्हणजे आता झेडला झेडच येणार, एक झेड किंवा फक्त झेड अधिक इथं काय येणार 10Y अधिक इथं 100 म्हणल्यावर शतक 100x. 100x अधिक 10Y अधिक झेड. दशक म्हणलं की 10 असतं, शतक म्हणलं की 100 असतं. म्हणजे 100x अधिक 10Y अधिक झेड हे त्याचं काय झालं? उत्तर झालं. बघा उत्तर. एका 7 अंकी संख्येच्या कोटी स्थानी 5 असल्यास त्याची स्थानिक किंमत किती? म्हणजे कोटीला किती शून्य येतात बघा. हो बघा, 7 अंकी संख्येमध्ये कोटी हे स्थान नसते, ते 8 अंकी संख्येत असते. म्हणजे हा प्रश्न मुद्दा म्हणून हा प्रश्न कन्फ्यूज विद्यार्थ्यांना व्हावा म्हणून या ठिकाणी बघा 7 अंकी संख्येमध्ये कोटी स्थान नसतं. बरोबर आहे. ते 8 अंकी संख्येमध्ये असतं. छान. म्हणजे आपण पूर्ण प्रश्न खात्री करूनच उत्तराला गोल केलं पाहिजे. एकक दशक शतक हजार दशक 5 लाख या संख्येत लक्षस्थानी असलेल्या अंकाची स्थानिक व दर्शनी किंमत सारखी आहे का? नाही. लक्षस्थानी 5 आहे. बरोबर आहे. नाही, कारण 5 स्थानिक, कारण एकक स्थानच्याच अंकाची स्थानिक व दर्शनी किंमत सारखी असते. समजा त्या ठिकाणी 0 राहिला असतं तर मग ठीक आहे. मग या 67,890 या मध्ये 7 या अंकाची स्थानिक किंमत
700च्या किती पट आहे? बघा पटीवरचा पुन्हा प्रश्न आला. 67,890 मध्ये 7 या अंकाची स्थानिक किंमत, सुरुवातीला जी दिली आहे ती स्थानिक किंमत लिहा. त्याच्या पुढे किती शून्य येणार? 3 शून्य. कितीच्या म्हणले? 700च्या किती पट आहे? सातशेच्या किती पट आहे? म्हणजे हे 700 आता भागाकारात जाणार. x बरोबर 7000 भागिले 700, हे 0 0 कटलं, 7 1 7, म्हणजे x बरोबर किती येणार या ठिकाणी? 10 येणार. किती पट येणार? 10 पट. ओके, सोपा प्रश्न आहे, तुम्ही स्वतःहून करू शकता. 4 व 6च्या स्थानिक किमतीची वजाबाकी करा. 3940. 0चे स्थान कोणते आहे? एकक, दशक, शतक. डावीकडील पहिल्या 5ची स्थानिक किंमत व उजवीकडील शेवटच्या 5ची स्थानिक किमतीच्या कळ. बघा, असा प्रश्न परीक्षेमध्ये उजवीकडील डावीकडील खूप वेळा विचारला आहे आणि विचारला जातो, हे लक्षात ठेवा. खूप वेळा. आता डावीकडील आणि उजवीकडील म्हणजे काय ते आपण या ठिकाणी आपण जेव्हा सोडवत असतो ना, आपला उजवा हात आणि डावा हात, बरोबर आहे. डावीकडील पहिल्या 5ची स्थानिक किंमत इथं तो आपल्याला सोडून दिलं नाही, बरोबर आहे. डावीकडील पहिल्या 5ची, मग डावीकडील पहिला 5 म्हणजे 5000 आणि उजवीकडील शेवटच्या 5 म्हणजे एकक स्थानचा किती पट आहे? x पट. बघा अशा पद्धतीनं. ओके, बघा डावीकडील म्हणलं की आपला हा दोन्ही हात असतात, बरोबर आहे. हा डावीकडचा, हा उजवीकडचा, अशा पद्धतीनं. मग डावीकडील म्हणलं की 5, त्याची स्थानिक किंमत 5000 आणि उजवीकडील म्हणलं की हे 5 म्हणजे त्याची 5ची स्थानिक किंमत. आता 5 हा कुठं जातो? भागाकारामध्ये जातो. म्हणजे x बरोबर काय झालं या ठिकाणी? 1000 झालं. या संख्येत 3ची स्थानिक किंमत 4च्या स्थानिक किमतीपेक्षा कितीने जास्त आहे? म्हणजे अगोदर 3ची स्थानिक किंमत लिहायची आणि 4ची स्थानिक किमतीमधून ते काय करायचं? वजा करायचं. 3000 मधून 400 वजा केलं किती आलं? 2600. स्थानिक किंमत काढण्यासाठी अंकाला कशानं गुणावं लागतं? कशानं गुणावं लागतं? त्या अंकाच्या स्थानाच्या मूल्याने. उदाहरणामध्ये शतक स्थानचं काढायचं आहे, तर शतक स्थानचं मूल्य काय आहे? 100. 1000 स्थानचं काढायचे आहे, 1000ने गुणणे. ओके, कोणत्या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे? 7चीच राहणार कधी पण. एका संख्येत 9ची स्थानिक किंमत 9च आहे, तर तो अंक कोठे आहे? बघा हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. मी तुम्हाला पहिल्या सुरूच वाक्यामध्ये दिलं होतं बघा, काय की एकक स्थानच्या अंकाची स्थानिक व दर्शनी किंमत तीच असते, बरोबर आहे. म्हणजे त्याचं उत्तर काय झालं? एकक स्थानी. ओके, आता हा प्रश्न बघा. 2ची स्थानिक किंमत 200च्या किती पट आहे? 2ची स्थानिक किंमत ही 200च्या किती पट आहे म्हटलेलं आहे. बरं, आता 2ची स्थानिक किंमत किती येणार? 2000. दोनची स्थानिक किंमत किती येणार? 2000, बरोबर आहे. ही 200च्या किती पट आहे मग 2000 भागिले 200, 0 0 कटलं, बेद आहे 20, म्हणजे किती पट झालं या ठिकाणी? 10 पट झालं. किती पट झालं? 10 पट झालं. 6ची स्थानिक किंमत काय? बघा दशांश चिन्हाचा प्रश्न आला बघा. 0.567, बरोबर आहे. 4.567, तर त्या ठिकाणी 6ची स्थानिक किंमत आपल्याला विचारलेला आहे. आता बघा 5ची स्थानिक किंमत 0.5, 6ची स्थानिक किंमत 0.06,
7ची स्थानिक किंमत 0.007. ओके, म्हणजे तुम्हाला तिन्ही अंक तुम्हाला दिलेले आहेत. या संख्येत 8ची स्थानिक किंमत व 7ची स्थानिक किंमत यांचा गुणाकार किती शून्य असलेला येईल म्हण. बघा, 8ची स्थानिक किंमत व 7ची स्थानिक किंमत. 8ची स्थानिक किंमत किती? 8च्या पुढे 3 अंक म्हणजे 8000 व 7ची स्थानिक किंमत किती? 700. बरोबर आहे. तर यांचा गुणाकार म्हण. आपण फक्त गुणाकारामध्ये त्यानं का विचारले? किती शून्याचा येईल म्हण. बरोबर आहे. 1 2 3 4 5 गुणाकार करत बसायचंच नाही. 1 2 3 4 5 5 शून्याचा येईल. 5 शून्य आहेत. बघा, यात किती शून्य आहेत? 5 शून्य आहेत. 10,000 स्थानी 5 व दशक स्थानी 5 असलेल्या संख्येत त्या दोन्ही 5च्या स्थानिक किमतीचा फरक किती असतो? बघा, इथं संख्या दिली नाही, फक्त त्याच्या स्थानावरून आपल्याला गणित सोडवायचं आहे. 10,000 स्थानी 5 आहे म्हणजे त्याच्या पुढे किती शून्य येणार? आणि दशक स्थानी 5 आहे, मला वाटतं 10,000 स्थानी किती शून्य येतात? 4 शून्य येतात. आणि दशक स्थानी किती शून्य येतात? त्याच्या पुढे 1 शून्य येतं. बरोबर आहे, असेच ना. तर त्याच्यामधला फरक किती येतो? 0 4 49,950 या ठिकाणी 49,950. शून्याची दर्शनी किंमत शून्यच होते. शून्याची दर्शनी किंमत शून्यच. बघा, पुन्हा एकदा पटीचा प्रश्न आलेला आहे. सहस्त्र स्थानावरील 3ची स्थानिक किंमत. आता सहस्त्र स्थानावरील म्हणजे एकक दशक शतक. सहस्त्र म्हणजे 1000 म्हणजे 3000 झालं. ही दशक स्थानावरील 3 म्हणजे 30च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? x पट आहे. ओके, म्हणजे आता ही 30 काय होणार? भागाकारात जाणार. 3000 भागिले 30 म्हणजे उत्तर काय आलं? 100. 100 पट. एका संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत 70. 70 म्हणलं की दशक. बरोबर आहे. दशलक्ष स्थानचा अंक कोणता? तुम्ही एकक दशक म्हणून त्या ठिकाणी सोपा प्रश्न आहे. दशलक्ष या ठिकाणी स्थानच नाही. 4च्या स्थानिक किमतीची सर्व तीच संख्या येत असते कधी पण. आता या ठिकाणी बघा, हा प्रश्न थोडासा वेगळा दिसत आहे. $8,765 या संख्येत 8ची स्थानिक किंमत x आहे. बघा, 8ची स्थानिक किंमत x आहे व 6ची स्थानिक किंमत y आहे. तर x वजा y किती? 8ची स्थानिक किंमत x आहे म्हणजे 800x आणि y ची स्थानिक किंमत y आहे म्हणजे 60y. बरोबर आहे. तर आता त्यांनी उत्तर अपेक्षित काय केलेलं आहे? म्हणजे त्यांनी 8,000 x म्हणजे 8,000मधून 60 वजा केलेला आहे त्यांनी. बरोबर आहे. 8,000मधून 60 वजा केलेला आहे म्हणजे त्याची वजाबाकी किती येते? 7,940. 2ची स्थानिक किंमत 2च, कारण तो दशांशच्या डावीकडे आहे म्हणजे 2चं स्थान आहे एकक स्थान, त्याच्यामुळे 2च येणार. कोणत्याही संख्येत उजवीकडून डावीकडे जाताना, उजवीकडून डावीकडे म्हणजे कसं? एकक स्थानाकडून जाताना एकक दशक शतक हजार आपण उजवीकडून डावीकडे जातो म्हणत. बरोबर आहे. तर स्थानाची किंमत किती पटीने वाढते? आता किती पटीने वाढते म्हणलेलं आहे बघा. किती पटीनं वाढते म्हणलेलं आहे म्हणजे काय? आता बघा, एकक स्थानची अंकाची किंमत 1, दशक स्थानाची 10, शतक स्थानाची 100, हजार स्थानाची 1000. बरोबर आहे. 1000 पुन्हा 10,000
आता इथं 1नं 10नं गुणावं लागतं, पुन्हा याला 10नं गुणावं लागतं, याला 10नं गुणावं लागतं, म्हणजे 100ला 10नं, पुन्हा याला 10नं गुणावं लागतं. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक किंमत किती पटीनं वाढते? 10 पटीनं वाढते, 10 पटीने. बघा, हा प्रश्न ह्याच्या अगोदर पण एकदा असाच प्रश्न आला होता बघा. 4ची स्थानिक किंमत, 4 कोणत्या स्थानी आहे? शतक, एकक दशक शतक, म्हणजे त्यापुढे किती शून्य लागतात? 2 शून्य, म्हणजे 10च्या डोक्यावर के आहे, के म्हणजे 2. 7 या अंकाची स्थानिक किंमत किती हजाराच्या बरोबर आहे? 7,000च्या बरोबर आहे. या संख्येत लक्ष स्थानावरील अंकाची दर्शनी किंमत किती? एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 9. सहस्त्रस्थानी 1,000. सर्व शून्याच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? शून्याची स्थानिक किंमत शून्यच असते, त्यांची बेरीज केल्यावर शून्यच येतं. शतक स्थानचा अंक 5ने बदलला तर मूळ संख्येत किती फरक येईल? बघूया हा प्रश्न. शतक स्थानचा अंक 5ने बदलला तर मूळ संख्येत कितीचा फरक होईल? अगोदर संख्या लिहूया. 7,432 शतक स्थानचा अंक बदलायचा आहे. 5ने बदलला, 5ने बदलला म्हणजे नेमकं तर मूळ संख्येत कितीचा फरक होईल? म्हण 100ने वाढेल. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी त्याचा म्हणण्याचा उद्देश असा आहे, 5ने बदलला म्हणजे बघा, उदाहरणामध्ये 7,432 त्याऐवजी 7,532 ठेवलं. बरोबर आहे. प्रश्न सांगताना त्यांनी कन्फ्युज मध्ये सांगितला. 5ने बदलला म्हणजे 5 मध्ये ऍड करायचं का 4च्या ठिकाणी ठेवायचं ते सांगितलं नाही. म्हणजे या ठिकाणी 7,432 मूळ संख्या कितीने वाढेल? ही मूळ संख्या आहे. 001 100ने वाढेल. एका संख्येत शतक स्थानी 8 असून त्याची स्थानिक किंमत 800 आहे, तर दर्शनी किंमत 8च. दर्शनी किंमत बदलत नाही ना. आता हा जो पटीचा प्रश्न आहे तुम्ही स्वतःहून सोडवायचा आहे. बघा, सुरुवातीला 4ची स्थानिक किंमत 4,000 बरोबर 2ची स्थानिक किंमत 20 गुणिले x, 20 भागाकारात जातं आणि 4,000ला भागल्यानंतर या ठिकाणी बघा 4,000 भागिले 20 म्हणजे उत्तर किती येतं? 200 पट. अंकाचे स्थान एक स्थान डावीकडे सरकवल्यास त्याची स्थानिक किंमत किती पटीने वाढेल? एक स्थान डावीकडे, उजवीकडून डावीकडे जातो ना. आताच प्रश्न आपण पाहिला, किती पटीनं वाढतं? 10 पटीनं. एक स्थान वाढवलं की 10 पटीनं. समजा त्याने तिथं म्हणलं असतं 2 ठिकाणी, तर त्या ठिकाणी 100 पटीनं झालं असतं. तर या ठिकाणी बघा, स्टारच्या ठिकाणी जर 7 अंक असेल तर त्याच्या स्थानिक किमतीमधला फरक किती असेल? बघूया, सोडूया आपण. आता 7 म्हणल्यानंतर 7च्या पुढे पहिल्या स्टारच्या पुढे किती अंक आहेत? 4. आणि दशक स्थानी 7 ठेवावं लागेल, म्हणजे 70,000मधून 70 वजा करावं लागेल. ओके. 0 6 म्हणजे ह्या ठिकाणी उत्तर किती येतं? 69,930. अरे, एकक दशक शतक हजार 10,000 1 2 3 4. जरा इथं पर्याय चुकीचे दिले आहेत. 3 व 5 स्थानी किमतीची बेरीज. पुन्हा पटीचा प्रश्न आलेला आहे, तुम्ही स्वतःहून सोडवायचा आहे. लहानात लहान 4 अंकी संख्येमध्ये लहानात लहान 4 अंकी संख्या 1,000 आणि 1ची स्थानिक किंमत 1,000च येणार. तर अशा पद्धतीनं स्थानिक किमतीवर आधारित जे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत ते मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला हे सर्व प्रश्न उपयोगी ठरतीलच. यानंतर पुढचं जे प्रकरण आहे ते म्हणजे
पदावली हा घटक सर्वच 4थी पासून 8वी पर्यंतच्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयोगी आहे. तो त्या घटकावर आधारित मी प्रश्न घेणार आहे. धन्यवाद.